दिवस रात्र प्रगती होत राहील. रोज करा 31 पैकी एक उपाय. लक्ष्मी सदैव वास करेल. मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक आजचा माणूस हा स्वतःच्या परिवारासाठी आणि फक्त कुटुंबासाठीच प्रत्येकजण देवाकडे काही ना काही मागत असतो. तसेच अनेक प्रकारचे व्रत वैकल्य करत असतो आणि धन संपत्ती, वैभव, पैसा, आरोग्य, सुख, समाधान मिळवण्यासाठी परमेश्वराचा नितांत धावा करतो. परंतु आपल्याकडून काही ना काही कळत नकळत काही चुका होतात. त्या होऊ नयेत आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग माता लक्ष्मी नाराज होते. त्या चुका होऊ नयेत यासाठी काही उपाय करू शकतो आणि जीवन सुखी करू शकतो. नंबर 1, आठवड्यातून एकदा संपूर्ण घरात धुपाचा धूर करा. त्यामुळं घर प्रसन्न राहतं आणि हे शुभ मानलं जातं. नंबर 2, नागकेशराचे 2 दाणे आणि तुळशीची 11 पाने घालून ते दळून घ्या. हे देखील शुभ मानले जाते. नंबर 3, तेलाच्या दिव्यात लवंग घालून तो प्रज्वलित करणे शुभ मानले जाते. नंबर 4, गुरुवारी घरातील तुळशीच्या रोपाला दूध अर्पण करणं लाभदायक असतं. नंबर 5, रोटी भाजण्यापूर्वी दूध शिंपडणं शुभ असतं. नंबर 6, भाकरी गायीसाठी काढून ठेवणं शुभ सूचक मानलं जातं. हे सर्व उपाय लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आहे. नंबर 7, घरातील 3 दरवाजे एकाच रेषेत नसतील याची काळजी घ्या. नंबर 8, फुलं घरात कधीही ठेवू नका. नंबर 9, महापुरुषांचे आशीर्वाद देतानाची चित्रे घरात लावा. नंबर 10, मोडकं तोडकं सामान, रद्दी आणि गरजेच्या नसलेल्या वस्तू घरात ठेवू नका. नंबर 11, नळ गळणारे नसतील याची काळजी घ्या. नंबर 12, गोल आकाराचं फर्निचर घरात असेल तर ते शुभ मानले जाते. नंबर 13, रोप घरामध्ये पूर्व दिशेला किंवा देवाऱ्याजवळ ठेवा. नंबर 14, पाण्याचा निचरा उत्तर किंवा पूर्व दिशेला करणे आर्थिक दृष्टिकोनातून शुभ असते. नंबर 15, आग्नेय दिशेच्या कोपऱ्यात हिरवळीचं चित्र लावा. नंबर 16, वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मीचा फोटो दक्षिण दिशेला लावणे शुभ नाही. त्यामुळे घरातील सुख समृद्धी दूर होते आणि गरिबी येते. नंबर 17, देवी लक्ष्मीचा फोटो उभ्या स्थितीतही लावू नये, कारण देवी लक्ष्मीचा स्वभाव चंचल आहे आणि ती एका जागी थांबत नाही. त्यामुळे लक्ष्मीच्या निवासासाठी तिचा फोटो बसलेल्या स्थितीत लावावा. नंबर 18, वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नेहमी उत्तर दिशेला लावावा. यामुळे घरात सुख, समृद्धी, संपत्ती, धान्य आणि वैभव टिकून राहते. व्यवसायात नफा असेल तर जीवनात प्रगती होईल. नंबर 19, वास्तुशास्त्रानुसार एका ठिकाणी लक्ष्मीच्या एकापेक्षा जास्त मूर्ती बसवू नयेत. असे करणे अशुभ आहे. नंबर 20, लक्ष्मी देवीचे मूर्ती किंवा फोटोजवळ सुंदर रांगोळी काढा. माता लक्ष्मीची मूर्ती उजव्या बाजूला गणेशजी सोबत किंवा डाव्या बाजूला विष्णूजी सोबत ठेवावी. सकाळ संध्याकाळ खऱ्या भक्तीने माता लक्ष्मीची पूजा करा आणि तिला सुख, समृद्धी आणि सौभाग्याची कामना करा. नंबर 21, घरात नळ गळत नाही याची खात्री करा. पाण्याच्या गळतीमुळे आरोग्य आणि आर्थिक मालमत्ता नष्ट होतात. नंबर 22, ज्योतिषातील चंद्राशी संबंधित आहे आणि पाण्याची गळतीमुळे चंद्राशी संबंधित त्रास देखील होतो, जसे की आईच्या तब्येतीतील बिघाड, मानसिक शांतता कमी होणे आणि बरेच काही. नंबर 23, मध्य भागाला ब्रह्मस्थान असे म्हणतात. हा घराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि सभोवताल वाहणाऱ्या सर्व शक्तींचा संगम आहे. इथे जड सामान कधीही ठेवू नये. शक्यतो ही जागा मोकळी असावी. नंबर 24, तुमच्या मुख्य दरवाजाच्या समोर किंवा प्रवेशद्वारासमोर आरसा लावू नये, कारण तो अपशकुन ठरतो. नंबर 25, दक्षिण दिशेला डोकं करून झोपा, कारण यामुळे तुम्हाला आराम मिळेल आणि शांत झोप लागेल. नंबर 26, चुकीच्या आकाराच्या अंथरुणाचा वापर करू नये. यामुळे मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो. नंबर 27, कधीच तुमचं अंथरूण बाथरूमच्या
दरवाजासमोर नसावा. यामुळे झोपण्याच्या खोलीत नकारात्मकता ऊर्जेचा संचार होईल. नंबर 28. वास्तुशास्त्रानुसार शंख शुभ मानला जातो. घरात शंख ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात, तसेच सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. नंबर 29. शंख घराचा मुख्य दरवाजा, देवघर किंवा अभ्यासाच्या खोलीत ठेवावा. नंबर 30. वास्तुशास्त्रानुसार झोपण्यासाठी योग्य दिशा निवडणं गरजेचं आहे. वास्तूनुसार दक्षिण किंवा पूर्वेस डोकं करून झोपण्याचा सल्ला दिला जातो. झोपताना चुकूनही डोकं उत्तरेस करू नका, अन्यथा तुम्हाला मानसिक समस्यांना सामना करावा लागेल. नंबर 31. घरासमोरील अंगण हे कधीही खराब अवस्थेत नसावं. अंगणामध्ये कचरा किंवा घरातील मोडक्या वस्तू ठेवू नयेत. वास्तुशास्त्रानुसार घरासमोरील अंगणात भंगार किंवा कचरा असेल तर घरातले लोक मानसिक दबावात राहतात.